जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झाम यामध्ये पेपर नंबर 1 हा जो काही अनिवार्य आहे त्यातील टॉपिक नंबर 1 म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूड. ओके, या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या आपण MCQ मालिकेमध्ये आज आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25 अशा 25 MCQची तयारी आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये जो काही टॉपिक नंबर 1 टीचिंग ॲप्टिट्यूड सांगितलेला आहे म्हणजेच अध्यापन व संशोधन दृष्टिकोन याच्या आधारित किंवा आपण याच्या पुढे अध्यापनाबाबतीत आत्ता माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण संशोधना रिलेटेड किंवा संशोधनविषयक दृष्टिकोन हा जो काही भाग आहे तो आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड यातील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25 अशा 25 MCQची तयारी या व्हिडिओमधून करणार आहोत. जर का आपण अद्याप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर नंबर 1 मधील टॉपिक नंबर 1 टीचिंग ॲप्टिट्यूडच्या MCQकडे. बघा, पहिलं जे काही MCQ दिलेलं आहे ते म्हणजे व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते. ज्यामध्ये 4 पर्याय आहे. एक आहे नैसर्गिक वातावरण, दुसरं नियंत्रित वातावरण, तिसरं आहे पर्यवेक्षित वातावरण आणि चौथा आहे नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, नैसर्गिक तसेच नियोजित वातावरण. MCQ क्रमांक 2 आहे, उच्च माध्यमिक स्तरावर सध्या डॅश डॅश या पद्धतीचा वापर केला जातो. त्याला पर्याय आहे एक अवलोकन पद्धती, दुसरं निरीक्षण पद्धती, तिसरं चिंतन आणि मनन पद्धती आणि चौथा आहे व्याख्यान पद्धती. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर देखील पर्याय क्रमांक 4 आहे, व्याख्यान पद्धती. MCQ क्रमांक 3 आहे, खालीलपैकी टिंबटिंब हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. नंबर 1 पर्याय आहे नोकरी, दुसरा आहे समाज परिवर्तन, तिसरा आहे शिक्षकाचा उदरनिर्वाह आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. आता बघा, नोकरी आणि शिक्षकाचा उदरनिर्वाह हे एवढे साजेसं मुख्य उद्दिष्ट नाही आहे. त्यापैकी नोकरी हे तरी शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट म्हणता येणार नाही, पण एका उद्दिष्टापैकी आहे. पण मुख्य उद्दिष्ट हे जे काही आहे शिक्षणाचं ते समाजाचं परिवर्तन करणं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 MCQ मध्ये शालेय गणवेशाच्या माध्यमातून डॅश डॅश या मूल्याची जपवणूक होते. पर्याय 1 आहे विषमता, दुसरा पर्याय विविधता, तिसरा आहे समता आणि चौथा आहे लोकशाही. तर MCQ क्रमांक 4चा अचूक उत्तर आहे समता. ओके. MCQ क्रमांक 5 आहे, डॅश डॅश हा प्रश्न उत्तराचा मुख्य उद्देश आहे. पहिला आहे ऑप्शन परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवणे, दुसरा आहे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे, तिसरा आहे विद्यार्थ्याची श्रवण क्षमता वाढवणे आणि चौथा आहे विद्यार्थ्याचे अज्ञान उघड करणे. बघा, प्रश्न उत्तर विचारण्यापाठीमागचा सगळ्यात मुख्य उद्देश कोणता विचारला आहे, म्हणजे ते निस्ताच उद्देश नाही तर मुख्य उद्देश कोणता आहे असा प्रश्न केलेला आहे. तर याचा मुख्य उद्देश असा असतो की विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे. ओके, क्युरियासिटी आपण प्रश्न उत्तराच्या सहाय्याने वाढवला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, डॅश डॅश या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. ओके, त्यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग विचारलेला आहे आणि जास्त कुठे असतो. पर्याय दिलेले आहे एक चर्चा पद्धती, दुसरा आहे व्याख्यान पद्धती, तिसरा आहे अवलोकन पद्धती आणि चौथा आहे कथाकथन पद्धती. ओके, तर याचं अचूक उत्तर आहे की चर्चा पद्धती म्हणजे ग्रुप डिस्कशन या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा जास्त असू शकतो. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 7, गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणता आहे. हा प्रश्न सप्टेंबर 2015च्या सेट परीक्षेत विचारलेला होता. तर गृहपाठ देण्यापाठीमागचा सर्वात उद्देश कोणता आहे यासाठी पर्याय 1 आहे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे, दुसरा आहे विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे, तिसरा पर्याय आहे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबाबत प्रत्याभरण देणे आणि चौथा आहे आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे. तर याचं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4, आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे. प्रश्न क्रमांक 8 दाखवलेला आहे, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल.
हा प्रश्न डॅश डॅश या उद्दिष्टांवर आधारित आहे. हा प्रश्न मे 2016 साली सेट परीक्षेत विचारलेला आहे. यामध्ये ऑप्शन 1 आहे आकलन, दुसरा आहे मूल्यमापन, तिसरा आहे उपयोजन आणि चौथा आहे संश्लेषण. ओके, त्याला विश्लेषण असं देखील म्हटलं जातं. तर याचं अचूक उत्तर आहे मूल्यमापन. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे PTA म्हणजे काय. ओके, यासाठी तुम्हाला 4 पर्याय आहे. प्रायमरी टीचर असोसिएशन, दुसरा आहे परमनंट टीचर्स असोसिएशन, तिसरा आहे प्रायमरी टीचर्स ॲबिलिटी आणि चौथा आहे प्रॅक्टिकल टीचर्स असोसिएशन. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे बी, पर्याय क्रमांक ब, परमनंट टीचर असोसिएशन. प्रश्न क्रमांक 10 आहे मुक्तदौर प्रश्नावली उत्तरकर्त्याला पुढील कामासाठी चांगला अवसर देते. एक आहे ऑप्शन मुद्देस उत्तर देणे, दुसरं स्वतःच्या शब्दात उत्तर देणे, तिसरा आहे सोपी कोष्टकी तयार करणे आणि चौथा आहे स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरं देणे. बघा, ओपन एंडेड क्वेश्चन यासाठी आहे. ओपन एंडेड क्वेश्चनचं सगळ्यात महत्त्वाचा चांगला अवसर कसा असतो की स्वतःच्या शब्दात आपल्याला उत्तर देता येतं, म्हणून पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 आहे खडू फळा शिक्षक, दुसरा आहे शिक्षक आणि विद्यार्थी, तिसरा आहे महाविद्यालय आणि शिक्षक आणि चौथा आहे शिक्षक व शैक्षणिक साधने. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे शिक्षक व विद्यार्थी. म्हणजे शिकवण्यासाठी फक्त खडू फळा आणि शिक्षकच असला पाहिजे हे तीनही असून काही उपयोग नाही. विद्यार्थी असणं खूप महत्त्वाचं आहे. नुसतं महाविद्यालयीन शिक्षक आहे पण विद्यार्थीच नाही, ते देखील महत्त्वाची एवढी बाब असणार नाही. किंवा शिक्षक पण आहे आणि शैक्षणिक साधनं पण आहे, ओके, पण विद्यार्थीच नाही तर ते व्यवस्थित होणार नाही. म्हणूनच काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे शिक्षक आणि विद्यार्थी. ओके, प्रश्न क्रमांक 12 आहे डॅश डॅश हे मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन आहे. पर्याय क्रमांक 1 आहे परीक्षा, दुसरा आहे शाळा, तिसरा आहे रोजगार आणि चौथा आहे कार्यानुभव. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परीक्षा. कारण परीक्षेशिवाय आपण मूल्यमापन करू शकणार नाही. त्यांनी महत्त्वाचं साधन विचारलेलं आहे. बाकीचा दृष्टिकोन पण आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे ते म्हणजे परीक्षा. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी शिक्षण सहाय्यक साधन कोणते आहे. ऑप्शन 1 आहे 16 फिल्म प्रोजेक्टर, ब आहे टेप रेकॉर्डर, क आहे हवा मिलचे कार्यकारी प्रतिमान आणि ड आहे वरीलपैकी सर्व. आता याच्यामध्ये बघा, जर का पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे जर का तुमचं अचूक उत्तर तुम्हाला वाटत असेल तर पर्याय क्रमांक 3 पण हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे जर का एकापेक्षा जास्त पर्याय जर का असेल तर याचं निश्चित उत्तर तुमचा पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे असणार आहे. ओके, त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 आहे प्रभावीपणाशी संबंधित मुख्य अध्यापन वर्तनामध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बसू शकेल. हा डिसेंबर 2019ला नेट परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. यासाठी तुम्हाला 5 ऑप्शन दिलेले आहे आणि त्यापैकी योग्य उत्तराची आपल्याला निवड करायची. पहिला आहे बघा आकलनाच्या विविध स्तरावर असलेल्या अध्ययनकर्त्याची संकल्पना स्पष्ट करणे, हे तर उत्तर आपलं येणारच आहे. दुसरं आहे नजरभेट आवाज हावभावातील बदलांद्वारे उत्साह आणि चैतन्य दर्शवणे, हे पण असणार आहे. तिसरं बघा स्वीकृती आणि आशयपणाने विद्यार्थ्यांचा कल्पना वापरणे, आता हे उत्तर होणार नाही. ओके, त्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे सामान्य प्रश्नांद्वारे चौकशी सुरू करणे आणि उच्च विचार स्तरावर चर्चा नेऊन ठेवणे. बघा, जर का तुम्ही चौकशी करत असताना सामान्य प्रश्नांद्वारे जर का तुम्ही चौकशी सुरू करताय तर त्यावेळेस तुमचे उच्च विचार स्तरावर चर्चा नेऊन तुम्ही ठेवू शकणार नाही. यासाठी तुमची उच्च विचारसरणी आणि प्रश्न पण त्याच पद्धतीने विचारणं अपेक्षित असतं. आणि पर्याय क्रमांक 5 दिलेला आहे किंवा ऑप्शन 5 आहे अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी आणि ते टिकून ठेवण्यासाठी अर्थपूर्ण शाब्दिक स्तुती करणे. म्हणजे बघा, जर का आपल्याला विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहामध्ये जर का ठेवायचं असेल किंवा अध्यापन वर्तनामध्ये जर का आपल्याला काही वर्तन बसू शकेल असं कोणतं जर का बिहेवियर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे विद्यार्थी आहे यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्हाला या 3 महत्त्वाच्या गोष्टी गरजेच्या आहे. एक म्हणजे पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक ई हे दर्शवणारा जो काही पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक ब. ओके, प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात. पर्याय क्रमांक 1 आहे
अध्ययनकर्त्याच्या क्षमता व शिक्षणाची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत हे दिलेली आहे. पर्याय क्रमांक ब आहे अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण. तर पर्याय क्रमांक क आहे शिक्षकाचा पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे प्रशिक्षण. तर पर्याय क्रमांक 4 आहे वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर आणि अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता. बघा विद्यार्थी मित्रांनो, अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करणारे घटक विचारलेले आणि हा प्रश्न तुम्हाला सप्टेंबर 2015ला सेट परीक्षेत विचारलेला आहे. आता तुमच्या अध्यापनावर कोणत्या गोष्टीचा जास्तीत जास्त परिणाम होतो, तर पर्याय क्रमांक ब दिलेलं आहे. तुमच्या अध्यापनाची पद्धत तुम्ही कोणती वापरतात, शिक्षकाचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे आणि शिक्षकांचं प्रशिक्षण कसं झालेलं आहे. या 3 महत्त्वाच्या गोष्टी ह्या तुमच्या अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे डॅश डॅश हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरी केला जातो. बघा पर्याय क्रमांक 1 आहे 14 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 2 आहे 1 एप्रिल, पर्याय क्रमांक 3 आहे 7 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 5 सप्टेंबर. बघा शिक्षक दिन हा तुमचा जरी लगेच लक्षात येईल की बाकीचे दिवस कोणकोणत्या कारणासाठी सेलिब्रेट केले जाते. ओके. तसं पाहायला गेलं तर 14 नोव्हेंबरला काय केलं जातं, 14 नोव्हेंबर हा आपण बालदिन म्हणून साजरा करतो, म्हणजे 14 नोव्हेंबर हे आपलं ऑप्शन असणार नाही. 1 एप्रिल नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं, त्याच्यामुळं हा दिवसही आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करत नाही आहे. नंतर 7 डिसेंबर हा पण आपण वेगळ्या कारणास्तव साजरी करतो, हा दिवस पण आपल्याला 7 डिसेंबर म्हणून आपण शिक्षक दिन साजरी करणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक दिन म्हणून हा 5 सप्टेंबर रोजी साजरी केला जातो. कारण का की या दिवशी डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करत असतो. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला 1 बाय 1 सगळे तुम्ही पर्याय व्यवस्थित वाचले का नक्की तुम्हाला उत्तर सापडून जाईल. प्रश्न क्रमांक 17 आहे डॅश डॅश हा वर्गातील दैनंदिन उपस्थितीमागील मुख्य उद्देश आहे. म्हणजे विद्यार्थी वर्गामध्ये जास्तीत जास्त उपस्थित राहिले पाहिजे यासाठी तुमचा उद्देश कोणता आहे. पहिला आहे 75% कमी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देणे, हा तर उद्देशच असू शकत नाही आहे. दुसरा आहे वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे. बघा हा तर पर्याय अगदी बरोबर आहे आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक क आहे विद्यार्थ्यांचे शिक्षकाकडे लक्ष आकर्षित करणं, हा तर उद्देश असू शकणार नाही आहे. आणि चौथा ऑप्शन आहे अनुपस्थित विद्यार्थ्यांकडून दंड आकारणे. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक ब म्हणजे दुसरा हा प्रश्न क्रमांक 17चा अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे अध्ययन अभिप्रेरण वाढवण्याची डॅश डॅश ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. हा मे 2016ला सेट परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. अध्ययन आणि अभिप्रेरण वाढवण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत विचारलेली. पहिला आहे पर्याय अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणं. बघा ही तर उत्तम पद्धत असणार नाही अध्ययन करण्यापाठीमागची. दुसरी आहे अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे. म्हणजे तुम्ही शिकवत आहात आणि त्यावेळेस तुम्ही अवघड प्रश्न विचारणे, ही काय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अभिप्रेरणा म्हणजे एक ज्याला आपण काय म्हणूया की मोटिवेशन भेटणार नाही. तिसरं आहे घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. बघा हे उत्तर अचूक असणार आहे, कारण यामध्ये विद्यार्थ्याला काय शिकायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय आउटपुट भेटणार आहे याची माहिती निश्चित त्यांना भेटणारी आहे. पर्याय क्रमांक 4 आहे विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे. बघा अध्ययन प्रक्रियेचा हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश नाही आहे किंवा ही सर्वोत्कृष्ट पद्धत नाही आहे. तर पर्याय क्रमांक क म्हणजेच घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे ही अध्ययन अभिप्रेरण वाढवण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे खालीलपैकी कोणता फायदा नियोजनामुळे होत नाही. ओके. नियोजनामुळे कोणता फायदा होत नाही. पहिला आहे आत्मविश्वास येतो, हे तर उत्तर आपलं म्हणजे नियोजनाचा हा फायदा आहे, त्यांनी नियोजनामुळे फायदा होत नाही असा प्रश्न विचारला आहे. दुसरा आहे सर्व उद्दिष्टांना योग्य न्याय मिळतो, हे तर उत्तर नियोजनाचा फायदाच आहे. नंतर तिसरा आहे कामाची व्याप्ती लक्षात येते. का नियोजन केल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की किती काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे. पण नियोजनामुळे कोणता फायदा होत नाही, तर विद्यार्थ्यांना रागवता येतो. ओके. हे काही आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार, म्हणजे या पर्यायाला अचूक उत्तर आहे, बट नियोजनाचा हा काही फायदा नाही आहे की विद्यार्थ्यांना आपल्याला रागवता येतो. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी कोणते विधान चूक आहे.
त्याच्यामध्ये ऑप्शन एक आहे नियोजनामुळे वेळ आणि श्रम यांची बचत होते. हे तर उत्तर बरोबर आहे की नियोजनामुळं वेळ आणि श्रमाची बचत होते. दुसरं आहे नियोजनात जास्त वेळ आणि श्रम वाया जातात. बघा, याच्यामुळं उलट नियोजनामुळे बचत होते, पण त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे, चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर चुकीचं उदाहरण हे ब असणार आहे. आणखीन काही पर्याय वाचूया. बघा, अध्ययन अध्यापन व्यवस्थित होण्यासाठी नियोजन आवश्यक असते. हे तर उत्तर बरोबर आहे, कारण नियोजन कशासाठी करतो आपण, की आपलं जे काही अपेक्षित काम आहे ते योग्य वेळेत पूर्ण व्हावं, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. त्यानंतर नियोजनासाठी पूर्वविचार करावा लागतो. बघा, नियोजन करतो त्याच वेळेस आपल्याला काय करावं लागतं, पूर्वविचार म्हणजे प्री डिटर्मिनेशन हे करावं लागतं. ओके, त्यामुळं बघा नियोजनाबाबतीत कोणतं चुकीचं विधान आहे, की नियोजनात जास्त वेळ आणि श्रम वाया जातो. तुम्ही जर का परफेक्ट नियोजन केलं तर त्यामध्ये वेळ आणि श्रम यांची बचतच होणार आहे, वाया जाणार नाही. म्हणजे हे उत्तर तुमचं या प्रश्नाचं असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, शिक्षण या संकल्पनेत कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो. म्हणजे शिक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो असा प्रश्न विचारला आहे. त्याच्यात एक ऑप्शन आहे अध्ययन व अध्यापन करणे, दुसरा आहे विद्यार्थ्यांचे संगोपन आणि विकास करणे, तिसरा आहे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणाची ओळख करून त्यांची जोपासना करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे गुण किंवा सगळ्या गोष्टींचा तुमच्या शिक्षणात समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, शिक्षण ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. ऑप्शन एक आहे नैसर्गिक, दुसरा आहे कृत्रिम, तिसरा आहे क्रियात्मक, चौथा आहे अनौपचारिक. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे नैसर्गिक, कारण शिक्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, डॅश डॅश हे शिक्षणाच्या ध्येयापैकी एक आहे. शिक्षणाचं मुख्य ध्येय कोणतं आहे? एक आहे विद्यार्थी व शिक्षक यांच्या नात्यात दृढता निर्माण करणे, दुसरा आहे ज्ञानव्याप प्राप्ती, तिसरा आहे निकालात उत्कृष्टता, चौथा आहे परीक्षेत उत्तम गुण मिळवणे. ओके, तर याच्यात अचूक उत्तर जे काय आहे, मुख्य ध्येयापैकी कोणतं एक मुख्य ध्येय आहे, तर ज्ञानप्राप्ती करणं. ओके, ॲक्वायरिंग द नॉलेज. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ज ऑफ एज्युकेशन. नेक्स्ट नंबर 24, प्रभावी अध्यापकास खालीलपैकी कोणत्या गुणाची आवश्यकता असते. ओके, अध्यापकास म्हणजे शिक्षकास. एक आहे ऑप्शन विषयाचं संपूर्ण ज्ञान, दुसरा आहे अध्यापनाची अधिक्षमता आणि तिसरा आहे अध्यापनाची सुयोग्य पद्धती. एक सिस्टमॅटिक प्रोसेस असली पाहिजे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. बघा, यापैकी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. एक आहे फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी छंद निर्माण केले पाहिजे. हे तर काही एक महत्त्वाचं उदाहरण आहे, हे बरोबर आहे. दुसरं आहे शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या विविध मानसिक शक्तीचा विकास झाला पाहिजे. हे पण उत्तर बरोबर आहे. तिसरं आहे ज्याच्या अंगी बुद्धिमत्ता नसते त्याच्याकडे शैक्षणिक पात्रता नसते. हे उत्तर चुकीचं आहे. ओके, म्हणजे हेच या प्रश्नाचं विधान चूक आहे, हे उत्तर आपल्यासाठी अपेक्षित आहे. आणि चौथा आहे ज्ञानदान हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्याच्या अंगी बुद्धिमत्ता नसते त्याच्याकडे शैक्षणिक पात्रता नसते. हेच उत्तर या प्रश्नाचं अचूक असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25 बघितलेले आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 51 आपण बघणार आहोत. त्यामुळं तुम्ही या पुढच्या सर्व व्हिडिओंना बघण्यासाठी अद्याप जर का आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळी माहिती ही निश्चित दिली जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोच करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.